माझा घातपात करण्याचा रचलेला कट चेष्टेचा विषय नाही। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया मनोज जारांगी यांनी दिली आहे। जालन्याच्या अंतरवाली सराटीत ते पत्रकारांशी बोलत होते। माझा घातपात कट प्रकरणात बीडचा कांचन साळवी आरोपी असल्यास तो 4 ते 5 दिवस फरार का होता असा सवाल देखील जारांगी यांनी केला। या कट प्रकरणी धनंजय मुंडेची चौकशी झाली पाहिजे, कारण हा कट त्यांनीच रचला आहे असा दावाही मनोज जारांगी यांनी केला आहे। अजित पवार, तुम्ही धनंजय मुंडेंवर पांघरून घालू नका, अन्यथा 2029ला मी तुम्हाला महागात पडेल असा इशारा देखील त्यांनी केला। तसेच अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना चौकशीला पाठवावं असं म्हणत, धनंजय मुंडे तुम्ही लपू नका, नार्को टेस्टसाठी अर्ज करा आणि टेस्टला हजर राहा असेही मनोज जारांगे पाटील यांनी म्हणाले। हे प्रकरण खूप मोठं आहे। याच्यात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालणं खूप गरजेचं आहे, कारण हे लहान विषय नाही आहे। तुम्ही हे चेष्टेवरती किंवा सहज येण्याचा विषय नाही आहे। याच्यात हे ठरवून ही सामूहिक कट रचला गेलेल्या घातपाताचा याविषयी गांभीर्याने जर घेतला तर ठीक आहे, कारण मराठीना खूप चौताळलेले आहेत। परंतु आम्ही सगळ्यांना शांत केले, कारण आम्हाला कायद्यावरती विश्वास आहे। आमचे पोलीस अधीक्षक साहेब जे येतं की बन्सल साहेब, ते खरंच त्यांचं जे आडनाव आहे बन्सल साहेब हे खूप उंचीवरती नेणार आहेत आणि ते नेण्याची त्यांना नेलंच त्यांनी पाहिजे, कारण त्यांच्या हातात ही इतका मोठा तपास आता आला आहे। इतके यांनी आत्तापर्यंत लोक मारलेले आहेत, याचा बिमोड करण्याचं कामसुद्धा आता बन्सल साहेबांनी केलं पाहिजे। आणि आम्हाला तर काही शंका नाही त्यांच्या तपासाविषयी, आता सध्या तरी वाटतंय नाही आहे, पुढं माहीत नाही काय होईल, परंतु तपास मात्र ते याच्यामध्ये करणार। आणि ते किती म्हणू द्या ना, आमचा संबंध नाही, आमचा असं नाही। आता तो बीडचा कांचन का काय कोण तो म्हणतो समजा की बाबा जी भेट झाली त्या भेटीचं अर्थ अनर्थ केला आणि कुठं कटात आणि त्या षडयंत्रात आमचा काही संबंध नाही आहे, तो बोललेली क्लिपच आहे, ते मीडियाच्या बांधवाला आम्ही देऊन टाकतो। आणि काय करायला पाहिजे, SP साहेबांनी यांचे सगळे दमदाटेसुद्धा काढले पाहिजेत, कारण ते त्यातले नंबर छाटणं खूप गरजेचं आहे। बरेचसे याच्यामधले यांचे कॉल डिटेल, आता ह्यो 5-6 दिवस फरार का होता? ह्यो जर चोर नाही आहे, ह्यो जर चुकीचा नाही तो बीडवाला कांचन का काय, मी फरार का होता? म्हणजे यांनी पुरावे नष्ट केलेत का, याला कोणी करायला लावलेत का, याच्या पाठीमाग कोण होतं, हे सगळा याचा शोध मात्र तातडीनं लावणं खूप गरजेचं आहे। आणि चौकशीला त्याला सुद्धा आणलं पाहिजे, त्या धन्या मुंड्याला सुद्धा, कारण त्यांनीच हे घडून आणलेलं आहे। कारण एक तर मी खोटं करत नाही ना अजितदादा, तुमच्या माहितीसाठी तुम्हाला म्हणून सांगतो, तुमचं काही वेळेस भाषण असतं बघा की मला खोटं मी सहन नाही करत, मी कामाचा माणूस आहे, असं तुमचं भाषण असतं। आता तुम्ही कामाचे आहेत का नाहीत हे आता लक्षात येईल, कारण हे मॅटर खरं आहे, हे खोटं नाही आहे। मी तुमच्या विरोधात बोललो नाही, फडणवीस साहेबांच्या बद्दल बोललो तर आरक्षणाच्या बद्दलच बोललो असतो, शिंदे साहेबाबद्दल बोललो तर आरक्षणाच्या विषयातूनच बोललो असतो, अजितदादांच्या बद्दल बोललो असतो तर आरक्षणाच्या विषयातून बोललो असतो। परंतु या विषयात आम्ही आणखीन बोललेलो अजितदादा तुम्हाला नाही, त्याचं कारण असं की तुम्ही आता त्याच्यावर पांघरून घालायचं जरा कमी करा। नसता तुम्हाला वाटत असन सत्ता आहे आमका आहे तमका आहे, 2029ला तुम्हाला इतकं महागात पाडील मी की पुन्हा मग ते बोलता सोय नाही, कारण तुम्ही ज्या लोकांकडे लोकच नाहीत असे लोक घेऊन संघ पाळताय, मराठ्यांच्या विरोधात काम करताय, ते घातपात करायला लागलेत आणि त्यांचे पाठराखण करणार। संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात सुद्धा तुम्ही असंच केलं, तुम्ही महादेव मुंडे भायांच्या प्रकरणात तुम्ही असंच केलं, त्या महादेव गीते यांच्या प्रकरणात असं ते बियाणे का काय, अहो शेकडो प्रकरणात तुम्ही किती दिवस झाकेणार अजितदादा। म्हणून मी आणखीनही तुम्हाला बोललेलो नाहीये, तुम्हाला फक्त माझी एक सूचना आहे की तुम्ही त्याच्यावर पांघरून घाल नका, त्याला चौकशीला पाठवा। आणि तो कुठं लपलाय ना, काय लपवतो रे ह्या गाड्या, तो म्हणला ना नार्को टेस्ट करायची, आता कुठं गेला खरकाट्या, कुठं लपतो, चाल इथं पेड नाही, इथं नार्को टेस्टला निघायचं, आता शानफाना करायचा नाही, कशाला त्या गोरगरीब वंजाऱ्याला रस्त्यावर उतरतो, तू पाप करणार आणि त्यांना फेडायला लावतो का, आता ओबीसीला मध्ये आणतो कशाला, याचा अर्थ तू त्यांना रस्ता रोक करायला लावला, याचा अर्थ तू दोषी, तू दूध का दूध पाणी का पाणी होते, चल त्या नार्को टेस्टला तिकडं, त्या नळ्यात जाऊन बसू आपण कोणच्या आहेत त्या मशीन मध्ये, चल लपू नको रे, तुला सुट्टी नाही आता, तिकडं चल।
मी माझ्या मराठा समाज इतका चौतळ्याला असून शांत केलाय, कारण इथं आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. तू अर्ज लवकर कर. तुला सांगतो, लपू नको तिकडं, अजितदादाच्या पदराच्या आडून इकडे अर्ज कर, नार्को टेस्टल कर, चल लवकर. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जालना.